तर जय महाराष्ट्र पब्लिक, कसं काय इंजिनियर एकदम आनंदात. तर फायनली ओम जगताप आपल्या एक युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तुमचं. जे पण आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असणार ना, तर फॉलोवर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे तुम्हाला डेली काही ना काही माहिती घेऊन येण्याचा मी एक प्रयत्न करत असतो आणि माहिती देत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये, कारण आपली मराठी सगळ्यात भारी नादच खुळा. आजचा टॉपिक तो म्हणजे आपल्याला ब्रँच चेंज करून भेटते की नाही. फर्स्ट इयरला भरपूर जण ॲडमिशन घेतात, ते पण इलेक्ट्रिकल, आणि सेकंड इयरला गेल्यानंतर त्यांना IT ला घ्यायचं असतं, पण आपल्याला ब्रँच चेंज करून भेटतील हेच आपल्याला माहिती नसतं. तर भरपूर जणांचा डाऊट आहे, मला भरपूर जणांनी क्वेश्चन केला, कमेंट केली, तर म्हटलं एक व्हिडिओ बनवूनच टाकूया. तर चला काय टाइमपास करता, व्हिडिओ करूया सुरू. तर फायनली भरपूर जणांचा डाऊट आहे, भरपूर जणांनी मला कमेंट केला, तर म्हटलं हा व्हिडिओ बनवूनच टाकूया की तुम्हाला सेकंड इयरला गेल्यानंतर ब्रँच चेंज करून भेटते की नाही. तर भरपूर जणांना माहिती नसतं, तर त्यांची चूक नसते, ॲक्च्युली चूक असते ती सर लोकांची असते. म्हणजे आता भरपूर जण ॲडमिशन घेतात, पण ॲडमिशन कशामुळे घेतात, भरपूर जण सर त्यांना फोर्स करता, तू ॲडमिशन घे कशाला इलेक्ट्रिकलला, मी तुला सेकंड इयरला गेल्यानंतर ब्रँच चेंज करून देईल. बट सेकंड इयरला गेल्यानंतर त्यांना ब्रँच चेंज करून भेटत नाही. तर तुम्हाला खरं सांगतो, तुमचा सगळ्यात मोठा गैरसमज हा की सेकंड इयरला गेल्यानंतर ब्रँच चेंज करून भेटते. तर तुम्हाला खरं सांगतो की ॲटलिस्ट फक्त 2-3 केसेसमध्ये असं होतं की तुम्हाला ब्रँच चेंज करून भेटते, पण जास्त करून 99% असं होत नाही की ब्रँच चेंज करून भेटते. तर तुम्हाला एक अवेअरनेस म्हणून सांगतो की तुम्हाला जर IT कॉम्प्युटरला ॲडमिशन घ्यायचं असेल तर फर्स्ट इयरलाच घ्या, कारण सेकंड इयरला गेल्यानंतर ब्रँच चेंज करून भेटत नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. भरपूर जण असं तुम्हाला सांगतील, भरपूर सर लोक का सांगतात, कारण त्यांना कमिशन असतं, प्रत्येक ॲडमिशन मागे त्यांना कमिशन असतं, हे लक्षात घ्या तुम्ही. भरपूर जणांना माहिती नाही की त्यांना कमिशन असतं. तर भरपूर सर लोक तुम्हाला असं म्हणतील की ॲडमिशन घेऊन टाका तुम्ही आता इलेक्ट्रिकलला किंवा मेकॅनिकलला किंवा सिव्हिल ब्रँचला, नंतर तुला मी ॲडमिशन चेंज करून देतो. तर भाऊ, ॲडमिशन चेंज होत नाही, एकदा ॲडमिशन घेतल्यानंतर चेंज होत नाही. चेंज कधी होतं, ज्यावेळेस तुला सीट अवेलेबल असेल, ज्यावेळेस 1 किंवा 2 सीट अवेलेबल असतात, त्यावेळेस तुला ॲडमिशन चेंज करून भेटलं. पण ॲडमिशन चेंज करून भेटतं, पण ते काय डोनेशन घेतात तुमच्याकडून, भरपूर सारं डोनेशन घेतलं जातं. IT कॉम्प्युटरला तुम्हाला माहिती डोनेशन काय चालू आहे, जवळपास 1-2 लाख रुपये डोनेशन IT कॉम्प्युटरला चालू आहे, आणि मुलं भरायला सुद्धा तयार आहे ते डोनेशन. तर एवढं डोनेशन कशाला भरायचं. तुम्हाला सांगतो, तुम्ही इलेक्ट्रिकलला घ्या किंवा मेकॅनिकलला घ्या, तुमच्याजवळ जर टॅलेंट असेल ना तर तुम्ही कुठं पण ते टॅलेंट तुम्ही शोअप करू शकता. तर लक्षात घ्या, तुमचा डाऊट मी आज हा क्लिअरच केला आहे की IT कॉम्प्युटरला सेकंड इयरला गेल्यानंतर तुम्हाला ब्रँच चेंज करून भेटते की नाही. तर ॲडमिशन घ्यायच्या आधी 10 वेळा विचार करा, कारण इथून आपला स्टार्टिंग पॉईंट असतो, कारण इथून सगळ्यात आपली म्हणजे इंजिनिअरिंग म्हणजे आपला स्टार्टिंग पॉईंट आहे. तुम्ही फर्स्ट इयरला गेला, त्यानंतर तुम्ही सेकंड इयरला जाशाल, त्यानंतर तुम्हाला सांगितलं गेलं असतं की ब्रँच चेंज करून भेटेल. तर सांगतो, या सर लोकांच्या म्हणजे जास्त करून ट्रस्ट नका ठेवू, कारण ट्रस्ट ठेवा तर आपल्या स्वतःवर ठेवा, स्वतःवर बिलीव्ह ठेवा. आणि तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर चांगला स्कोअर करा CATला, त्यानंतर तुम्हाला इझिली ॲडमिशन भेटून जाईल IT कॉम्प्युटरला. तर चला, तुम्हाला ही माहिती जर वाढली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कायम असत राहा.